मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावा, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सूचक सल्ला। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत ताकद वाढली तर आम्हाला आनंदच। पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर पवारांचं मोठं विधान। पंचहत्तरीनंतरही मी थांबलो नाही, त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना थांबा म्हणू शकत नाही, तर माझ्या 75ला मोदी स्वतः आले होते। शरद पवारांचं मोठं विधान। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर अटकेत। आरोपी अटकेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यांवर उद्धव ठाकरेंचा संताप, तर निषेधार्थ घटना राजकीय रंग देणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका। बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ईव्हीएम बॅलेट पेपरमध्ये केला मोठा बदल। आता ईव्हीएमवर असणार उमेदवाराचं रंगीत चित्र। नागपूरमध्ये समता परिषदेच्या वतीने ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळांची तोफ धडाडणार। आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष। ज्या भागात जास्त पाऊस झालाय तिथे 100% ओला दुष्काळ जाहीर होणार। सगळ्याच ठिकाणी नाही, मात्र जसे रिपोर्ट येतील त्यावरून ठरवू। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटलांचं भाष्य। मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये आपली तयारी ठेवा। मनसे संदर्भात चर्चा सुरू आहे, निर्णय घेऊ। लोकांच्या संपर्कात रहा, दुबार मतदानावर लक्ष द्या, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपांवर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली। एका सादरीकरणाद्वारे राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप आणि पुरावे सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावं वगळते। निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपनं मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। ॲडिशन डिलिशनचा प्रकार संशयास्पद असून यासाठी एकच यंत्रणा वापरली जाते असं राहुल गांधी म्हटलेत। कर्नाटकात काँग्रेस जिंकलेल्या 8 जागांवरील मतं डिलीट करण्यात आली। प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मत चोरी घोटाळे केले जात आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला। कर्नाटकातील आळंदमध्ये 6018 मतं वगळण्यात आली, तर महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आली असा दावा राहुल गांधी यांनी केला। निवडणूक आयुक्त वोट चोरांना वाचवतायत, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय अशी टीका राहुल गांधींनी केली। हा सगळा रडीचा डाव आहे। राहुल गांधींनी पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलंय। राहुल गांधींकडे मुद्दाच राहिलेला नाही अशी टीका भाजप नेते अमित साटम यांनी केली। आगामी निवडणुकीतही काँग्रेसचा बँड वाजणार असं अमित साटम म्हणाले। माझ्या 75व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते। नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्ही देखील आणत नाही असं शरद पवार म्हणाले। तसंच मी 75नंतर थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना थांबा असं म्हणू शकत नाही असं विधानही शरद पवार यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडेच महाविकास आघाडीची युती असेल असं नाही, स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हटलेत। काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू असंही शरद पवार यांनी सांगितलं। ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। मुंबई ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद शक्ती आहे। मुंबई ठाण्यात ठाकरेंनी जागा जास्त मागण्यात गैर काही नाही असंही पवार म्हटले।
हैदराबाद गॅजेट एक दिशा दाखवणारं आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅजेटबद्दल माहिती नव्हतं. आपल्यातली एकीची वीण उसवू नये, कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा असं शरद पवार म्हटले. सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली. दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचं तर समित्याच एकाच जातीचे लोक का, असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. मात्र ते मला बघायचे आहे, त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतर्वालीमध्ये यावं असं आवाहन करतो, असं म्हणत वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे यांनी संशय व्यक्त केलाय. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. यामुळे गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा दिलाय. वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि जवळा तसंच मालेगाव तालुक्यातील पिंपळसेंडा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्यानं शेतातील पिकं वाहून गेली असून विहिरीत देखील खचलेल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय. हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात चांदणी नदीला पूर आल्यानं शिरसाव गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला. कापूस, सोयाबीन, उडीद पिकात नदीचं पाणी शिरल्यानं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं उरलेलं पीकही वाया जाण्याची भीती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झाले. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना या पावसाचा प्रचंड फटका बसला असून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तिसगाव परिसरात शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त झालाय. सोयाबीन, उडीद, मूग सारखी सगळीच पिकं पाण्याखाली गेल्यानं अतोनात नुकसान झालंय. नैसर्गिक संकटानं बळीराजा अडचणीत आले. पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलाय. मतचोरीचे आरोप आणि पुरावे पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी सादर केले. निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत असून अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीयांची नावं वगळत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी मतदार यादीतून ज्या मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत त्यांनाही स्टेजवर आणलं. निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र भाजपनं मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधींनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात कुणीतरी तिथल्या 6018 मतदारांची नावं यादीतून वगळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. 2023 मध्ये तिथे किती मतं रद्द करण्यात आली हे आपल्याला माहिती नाही. ही मतं वगळताना कुणीतरी रंगेहात सापडलं. एका वेगळ्याच प्रक्रियेतून नावं वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केला. मालूर विधानसभा 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या मालूर विधानसभामध्ये जो काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, या काँग्रेसच्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द केली आणि वोट चोरीचाच आरोप त्या ठिकाणी सिद्ध झाला आणि हा आरोप करत कागदोपत्री लढाई केली ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी. केवळ आरोप करून सिद्ध होत नसतं, तर संविधानाप्रमाणे न्यायालयीन लढाई लढायची असते, कायदेशीर लढाई लढायची असते. आपल्या आरोपाला पुष्ट्यर्थ अनेक पुरावे द्यावे लागतात. पण राहुल गांधी यांना यातलं काहीच करायचं नाही. केवळ आरोप करायचे आणि दुर्दैवानी त्यांच्या आरोपाची री नक्षलवादी 11 पानी पत्रक काढून करतात. मतचोरीच्या चोरांच्या वाटा चोरालाच माहिती असतात. म्हणून राहुल गांधी वोट चोरीचा आरोप करतायत का, हा खरा प्रश्न आहे. मालूर विधानसभा 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या.
त्या मालूर विधानसभामध्ये जो काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, या काँग्रेसच्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द केली आणि वोट चोरीचाच आरोप त्या ठिकाणी सिद्ध झाला आणि हा आरोप करत कागदोपत्री लढाई केली ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी. केवळ आरोप करून